ऍक्च्युली नसरापूरमध्ये अतिशय दुर्दैवी घटना झालेली आहे, माणुसकीला कळंक फासणारी घटना झालेली आहे आणि हा आरोपी आम्हाला स्वतः सापडला होता. आमच्याच चुकीने आम्ही त्यांना पोलिसांच्या हजर केला, तो कबूल होत नव्हता. म्हणून मुळात आम्हाला काय वाटलं पहिल्यांदा की पोरगीचं अपहरण झालेलं आहे, त्यामुळं आम्ही शोधाशोध करत होतो. त्यानंतर 112ला मी स्वतः फोन केला. 112ला फोन केल्यानंतर आम्हाला काय वाटलं की पोलीस येतील, पण 1 तास तरी पोलीस आले नाहीत. तरी आमची शोधाशोध चालू होती. त्यानंतर पोलीस आले आणि आमचे ग्रामपंचायतचे कॅमेरे बंद होते, त्यामुळे आम्ही काय केलं, एक खाजगी बिल्डिंग आहे त्यातल्या कॅमेऱ्याचा आम्ही उपयोग घेतला. त्या कॅमेऱ्यात आम्हाला तो आरोपी त्या मुलीला घेऊन जाताना दिसला. त्यानंतर आम्ही आरोपीला डिटेक्ट करायचं ठरवलं. आम्ही शोधाशोध केली. अर्धा तासाने आम्हाला आरोपी सापडला. आम्ही घटनास्थळी आणल्यानंतर काय झालं की तो कबूल होत नव्हता. त्यावेळेस 112ला फोन केला तर पोलीस आलते आणि पोलीस त्या आरोपीला घेऊन घटनास्थळावरून डायरेक्ट पोलीस स्टेशनला गेले आणि पोलीस स्टेशनला गेल्यानंतर शोधाशोध चालू असताना गोठ्यामध्ये मुलगी आम्हाला सापडली. ऍक्च्युली मुलगी जर आरोपी आम्ही पोलिसांच्या हातात देण्याआधी जर सापडली असती तर तो जागेवरच मेला असता. इतकी दुर्दैवी घटना आहे. पण पोलिसांना आम्ही सांगत होतो की गुन्हा नोंद नाहीये, काहीच नाहीये, तुम्ही आरोपी आम्हाला हातात द्या, महाराष्ट्रात इतिहास घडू द्या. ही अशा चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला नसरापूर ही भूमी छत्रपतींची भूमी आहे. स्वराज्याचं तोरण इथं छत्रपतींनी बांधलंय. स्वराज्याची शपथ इथे घेतलेली आहे आणि स्वराज्याची राजधानी आमची राजगड. हे अशा भूमीत कलंक लावणारी घटना घडलेली आहे. हे खूप दुर्दैवी आहे आणि अशी नको काढायला हवी होती. आणि त्या आरोपीला आता लवकरात लवकर फाशी नकोच, एन्काउंटरच झाला पाहिजे, ही आमची इच्छा आहे. आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, नाही तर एन्काउंटर केलाच पाहिजे, एवढी आमची विनंती आहे सर्व नसरापूर बांधवांची.